पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दे दे ना डबा ह्याच्यात ठेवते हा. आणि फोन हातात घेतोस का? बरं, रुमाल, किल्ल्या आणि वॉलेट ह्यात ठेवलं इथे या बाजूला. हा, सापडेल ना? हे घे. येतो. धनी, दुपारच्याला येळेवर भाकर खाऊन घ्या. काळजी घ्या स्वतःची. आता तुम्ही आमची इतकी काळजी घेते म्हणल्यावर विषय आहे काय? असं असतं व्हय कुठं? तुमचं पोट भरल्याशिवाय आम्हाला चैन कुठं पडते? असं म्हणताय मग एक काम करताय काय, तुम्ही आधी पोटभर जेवून घ्या. कसं आहे, तुमचं पोट भरलेलं असलं की नाही आमचं पोट आपोआप भरतंय बघा. चला वा तिकडं. पट्ट्या पास झालं ना, प्लीज आता. असं कुठे असतं होय? अजून एक गोष्ट राहिली की. आता काय राहिलं? सगळं दिलं मी तुला. फोन दिला, रुमाल दिला, किल्ल्या दिल्या. पट्ट्या, काय झालं? माझा चार्जर. लवकर ये, रात्री डिनरला जायचंय. सचिन, हे सगळं काय चाललं मी तुला सांगते. एकदा माझा बास मॅडम, मला काहीच ऐकायचं नाही तुमचं. आता बास करा प्लीज. अरे पण ऐक तरी. बास ना मॅडम, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मला माझी सुट्टी माझ्या बायको सोबत घालवायची काय प्रॉब्लेम आहे का? मग का आला तिथे तुम्ही? का माझा संसार खराब करताय? सचिन चिडलाय माझ्यावर. त्याचं मिसअंडरस्टँडिंग झालंय. त्याला समजवायला हवं, त्याचा राग घालवायला हवं, पण काय करू? असं कसं जाऊन त्याच्याशी बोलू? आणि ऑफिस टाइममध्ये अशी गेली तर तो आणखी चिडेल. त्याला वर्क आवर्समध्ये काम सोडून बाकी बोलायला आवडत नाही. आय नीड सम रिझन, पण काय? हां, टिफिन घेऊन जाते. लंचच्या निमित्ताने त्याच्याशी बोलता येईल. तू आता इथे काय करते? अहो, जेवणाची वेळ झाली आहे ना, मी माझ्या नवऱ्याबरोबर जेवणार आहे. इकडे तुमच्या ऑफिसमध्ये असं चालतं ना? बरं, नाही म्हणजे परवापर्यंत चालायचं. अगदी तुम्ही स्वागत करायचात माझं. वल्ली तू हात घालायचा नाही माझ्याशी, अजिबात नाही. आधी तुम्ही बिनधास्त पैसे दिलेत ना मला. हां, ऑफिसमध्ये येत जा, आपण तिघही डबा खाऊ, असं ठरलं होतं ना आपलं. आता पैसे बंद झाले, त्यामुळे जे ठरलं होतं ना आता ते विसरून जा. आता मी रोज ऑफिसमध्ये येणार आणि माझ्या सचिन बरोबर डबा खाणार. तुम्हाला सचिन बरोबर नाही जेवता येणार. फार चुकीचा वागतेस. वल्ली चुकीचं वागते हो तू. तुम्ही वागताय ते बरोबर वागताय. हां, नशीब समजा माझ्यासारखी बायको मिळाली सचिनला, म्हणून तुम्हाला थोडा वेळ तरी घालवता येतोय त्याच्याबरोबर. कळलं? वल्ली, नाटकं बंद करा. ठीक आहे, पैसे तर मी नाटकं बंद करते. माझ्या नवऱ्याची जेवायची वेळ झाली आहे, त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. चिंतामणी तू उगाच मनाला लावतोस. घोरपडे, पेढा घ्या पेढा. अरे वा, पाळणा पुन्हा एकदा हल्ला की काय? अहो काय थट्टा करताय घोरपडे तुम्ही? 4 व्हीलरची ड्रायव्हिंग टेस्ट पास झालोय मी. आता कारने येणार ऑफिसला. अरे वा, छानच झालं. मी जवळच राहतो, मला लिफ्ट द्याल ना?
हो देऊ की, पण आधी कार तर येऊ द्या. अहो कार तर येईल हो, पण ती आल्याशिवाय मला लिफ्ट कशी देणार तुम्ही? मनात ते मनात. या ऑफिसमध्ये फार थट्टा करता तुम्ही एकमेकांची. माझ्या आधीच्या ऑफिसमध्ये असं अजिबात नव्हतं. वी यूज टू रिस्पेक्ट इच अदर. हो, आम्ही प्रेमाने थट्टा करतो बिकॉज वी लव्ह इच अदर. मग काय, आम्ही फॅमिली सारखेच असतो, हो ना? सर याला द्या पेढा. नक्की घे पेढा घे. मला नकोय. अरे मी सिनियर आहे तुझा आणि असा लटक्या रागात मला पेढा नकोय हे काय? का आता फॅमिली फॅमिली म्हणत एकमेकांचे रुसवे सुद्धा काढायचे? बघा, जमलं तर काढता आले तर काढा. काही उपयोग नाहीये. जिने रुसवा काढायला हवा ना, ती सोडून गेलीये. माझं खूप प्रेम होतं तिच्यावर, तिचंही होतं म्हणायची. पण या मुली खूप स्वार्थी असतात. जरा चांगला मुलगा मिळाला तर सरळ मला फसवून गेली. अरे बाप रे, चांगलाच फटका लागलेला दिसतोय. टू टायमिंग केलं सर तिने. हे घे डोळे पुस. नाही नाही, पुस पुस, नाक पण पुस. काय हो सौरभ सर, तुम्ही सुद्धा, मला वाटलं तुम्ही तरी समजून घ्याल. हे बघ, मी समजून घेतलं काय आणि नाही घेतलं काय, मुलगी तुला समजून घेणारी हवी, तुझ्याबरोबर सुख दुःख वाटणारी, तुझ्या आनंदात आणि तुझ्या दुःखात तुझ्या बरोबर उभी राहणारी. आनंद पाहिजे रे तिच्याबरोबर राहणं, ओझं नको. हे तू समजून घे, कळलं? बरं, तुमचा ब्रेक संपला असेल तर कामाला लागूयात. काय आहे, क्रिसमस जवळ येतोय. बऱ्याच फॉरेन कंपन्यांना सुट्ट्या असतात त्यावेळेला, आणि त्याआधी आपल्याला आपली टार्गेट्स कंप्लीट करायचे. सो कामाचा स्पीड आपल्याला वाढवायला लागेल. हा, ओव्हर टाइम करायची तयारी सुद्धा ठेवा. येस सर. पटवर्धन, मी जे बोललो ते एका कानाने ऐक आणि दुसऱ्या कानाने सोडून दे. तू नको करू ओव्हर टाइम. म्हणजे? हे बघ, तू नव्याने संसारात पडलायस. हा, आता लग्न केलं नाहीस म्हणून काय झालं, बाकी सगळं तर तसंच आहे ना. हे बघ, तुला घरी वेळ द्यावा लागेल, त्यामुळे तू ओव्हर टाइम करू नकोस. नाही सर, मला कोणती स्पेशल ट्रीटमेंट नकोय. अरे तुला त्याची गरज आहे, मार्क माय वर्ड्स. हा, आणि आमचं काय, आम्ही करू तुझ्याशिवाय ऍडजस्ट. काय? नाही सर, खरंच मला वाटतं. नाही, चलो चलो, गेट बॅक टू वर्क. लकी आहात तुम्ही. असा काय हा पट्या, फोन का उचलत नाहीये? एवढा कशात बिझी आहे? जाऊ दे, मेसेज करते. आज रात्री डिनरला जाऊया तर वेळेत घरी ये. पट्या अजून का आला नाहीये? मी तर मेसेज केला होता लवकर ये. काय या मुलांनी मेसेजच वाचला नाही, एवढा काय बिझी आहे, एक मेसेज नाही बघताय. The number you are trying to call is currently
तुझा फोनही लागत नाहीये. काय हे पट्या? यांनी लवकर यावं असं मला वाटत होतं, तर नेहमीपेक्षाही उशीर करतोय. हाय. सॉरी यायला खूप उशीर झाला. पण तुला सांगतो इतकी मजा आली आज ऑफिसला. इतका प्रोडक्टिव्ह दिवस होता. असं दमाल झालं ना तर काही वाटत नाही, पण जर काम करून दमाल झालं ना त्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. हा खूप दमलोय. मस्त थंड पाणी दे ना प्लीज. काय झालं? तू माझ्यावर चिडलीस का? आज ऑफिसमध्ये गंमतच झाली माहिती आहे का तुला. लंच टाइम झाला, सगळे जेवायला बसले आणि सगळे माझ्याकडे बघायला लागले टकामका. मला म्हणले सर डबा कुठे आहे. त्यांना काय वाटलं त्या दिवशी तू डबा घेऊन येतेस ना, तसं तू परत आज सगळ्यांसाठी गरम गरम डबा घेऊन येशील. म्हटलं हो तिला बाकीची कामं आहेत का नाही, का रोज ती असे डबे घेऊन येणार ऑफिसला. ऐक ना आहे काय झालं तू. अच्छा कळलं मला कळलं. तू काहीतरी मस्त स्पेशल डिश केलीस जेवायला आणि नेमका आज मला उशीर झाला. सॉरी अगं खूप काम आणि एकबोटे सर. असो तू काहीतरी मस्त जेवायला केलंस, तुला भूक लागली आणि मला माहिती आहे तुला भूक काय झालंय म्हणजे एवढी का चिडले. मी काही विसरलोय की काय गोंधळ घातलाय देव जाणे. चल सौरभ पटकन फ्रेश हो किचन मध्ये जा, मदतीला लाग लवकर. चल. अरे बॅग. आहा मुगाच्या डाळीची खिचडी. डिनर डेट उत्तम बेत. मुगाच्या डाळीची खिचडी. तुला सांगतो ह्याच्यापेक्षा चांगली डिनर डेट असूच शकत नाही. तू मी आणि खिचडी. अरे वा कढी पण करतेस. छान कर. पण पापड मी तळणार. हे बघ पापड मी तळणार, सगळं तू नाही करायचं. एक काम करूया, पापड तळतो मी आणि तुला पोह्याचे आवडतात ना, मी पोह्याचे पापड तळतो है ना. म्हणजे मस्त. काय झालंय. मला माहिती नाही माझं काय चुकलंय, पण मला हे कळलंय की माझं काहीतरी चुकलंय आणि माझं जर काही चुकलं असेल तर आय एम सॉरी. सौरभ हात सोड. सौरभ का म्हणतेस? हात सोड. नाही असं कसं हात सोड. तू मला पट्या म्हण आधी. मी नाही हात सोडणार. मला जाऊ दे. नाही तू मला आधी पट्या म्हण किंवा मला सांग काय झालंय काय. अगं काय झालंय काय कळत नाहीये, पण माती खाल्लीस तू पट्या कसला. माती खाल्ल्यामुळे पट्याचा सौरभ झालाय. पण नेमकं झालं नीलचा काय मेसेज आहे. कॉल करू का. थांब रे तुझं काय. मी अनामिकांचा मेसेज. डिनरला जाऊया का. अरे देवा. 1 2 3 मिस कॉल मेसेज. कळलं पट्या. अनामिकाचे मेसेज वाचले नाहीस, कॉल उचलले नाहीस, ही माती खाल्लीस तू. काय नील. अहो सर एक मेजर गोळ झालाय हो. तुझं हे बरं आहे नील.
घोळ तू घालतोस आणि मग निस्तरायला मला फोन करतोस. अहो सर ऐकून तर घ्या. अहो आज मी आणि राधा डिनरला जाणार होतो पण मी नेमकं विसरलो. काय सांगतोस? अरे इकडे सेम घोळ घातलाय मी. सेम म्हणजे सेम नाहीये, तुझा खूप मोठा घोळ आहे. माझा एक बारीक मिसअंडरस्टँडिंग झालंय की अरे मी अनामिकाने मला खूप कॉल केले, मी घेतलेच नाही. बाहेर जाऊया असा मेसेज केला होता, मी आत्ता बघितला. पण ठीक आहे, म्हणजे माझं काय एवढं, तुझा खूप मोठा हे झालाय घोळ. अरे देवा, म्हणजे तुमची पण कंडिशन बेकार आहे. तुम्ही तर मोठा अपेक्षा भंग केलाय. काही नाही ग राधे, या पुरुषांकडनं ना अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. तुला सांगते, सुरुवातीला बरोबर मागे 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 करतात, वेळ देतात, मूड सांभाळतात, सगळं करतात आणि नंतर नंतर गृहीत धरायला सुरुवात होते. सिंपल. हा पण नील मला तसा सॉरी म्हटलाय बरेच वेळा, पण बरोबर आहे तुझं, युअर राईट. हे बघ नील, आता हे सगळं निस्तरायचं असेल तर एकच उपाय आहे. तू राधाला सॉरी म्हण, मी अनामिकांना सॉरी म्हणतो. फक्त एक सॉरी म्हणून काय होतंय? एक सॉरी म्हटलं की सगळं नीट झालं का? काही नाही ग, कसा वागतोय बघ तुझ्याशी. त्याला खरंच जर तुझ्याविषयी काही वाटत असतं ना तर तो असा तुझ्याशी वागलाच नसता. यावरूनच कळतं राधे की तुझं त्याच्या आयुष्यात काय स्थान आहे ते. अरे नाही तर काय, याच्याबरोबर डिनरला जायचं म्हणून मी माझ्या फ्रेंड्स बरोबर प्लॅन कॅन्सल करून बसले, माहितीये. बघितलं, गृहीत धरलं. खरंय ग, समोरच्याला गृहीत धरणं हा त्या माणसाचा सगळ्यात मोठा अपमान असतो. त्यांना काय वाटतं ग, ही सतत अवेलेबलच असते, बोलवलं की येईल. थोडी वाट बघतील तर काय हरकत आहे? बघू देत वाट बघतील आणि बसतील गप्प. नील, तू एक काम कर, आता गप्प बस. आता हे वाढवू नको आणि मी सांगतो ते कर. स्वतःचं डोकं वापरू नकोस. सरळ शस्त्र टाकून दे, म्हणजे सरेंडर कर. ओके सर, तुम्ही तिकडची खिंड लढवा, मी इकडची लढवतो. अरे शस्त्र टाकून खिंड कशी लढवशील? शस्त्र टाक म्हणजे तह कर, तह. चल बाय. पांढरी कढी मी केले आणि पोह्याचे पापड मी तळलेत. मला माहितीये दोन्ही गोष्टी तुला प्रचंड आवडतात. मला माहितीये तू डिनर डेट वगैरे प्लॅन केली होतीस, पण मी मेसेज वाचलेच नाहीत ना. मी किती कॉल्स केले? होय, मला मान्य आहे, माझी चूक आहे. मी ना कॉल्स पाहिले ना मेसेजेस वाचले, सगळं आत्ता बघितलं मी. पण मुद्दा काय, तू डिनर डेट प्लॅन केली होतीस आणि आज डिनर डेट होणारच. एक सेकंड. सौरभ, काय झालं? आपली डिनर डेट. काय डेट साठी हे महत्वाचं नाही की आपण किती महागड्या हॉटेलमध्ये बसलोय किंवा समोरचा पदार्थ किती भारी आहे, हे महत्वाचं नाही. डेट साठी महत्वाचं काय, आपण एकमेकांच्या समोर आहोत, एकमेकांच्या प्रेमात आहोत आणि आपल्याला एकमेकांबरोबर हा वेळ घालवायचा आहे. त्यामुळे ही डेट मस्त होणार. मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल? मी उठाभाषा काढू? सौरभ बस. म्हणजे राग जायला लागलाय? गेलाय राग. हे बघ, राग गेलाय. गेलाय ना. बहुतेक म्हणजे गेला. सांगतो रागाची हीच गंमत असते. रागाचं कसं मी तुला सांगतो. राग आहे ना, राग पटकन येतो तसा पटकन जातो. पण मी केलेली कढी, थोडासा पोह्याचा पापड आणि तुझी खिचडी, इतकं ब्रिलियंट लागणार आहे ना हे. मी तुला काय सांगू, म्हणजे गेला वा. तुला सांगतो, भूक एकदा लागली ना की मग भूक जात नाही. खिचडी एक नंबर. भुकेचं काय होतं, आपल्याला वाटतं की गेली, पण खावं वाटतं.